नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. आणि आपण निघालो आहोत एका नवीन पिकनिकला. तर या सिरीजचं नाव आहे टू गोवा. थंबनेलवरनं समजलंच असेल आम्ही कुठे चाललो आहोत. तर लास्ट मंथ जानेवारीमध्ये हरिहरेश्वरला जाऊन आलो. त्यानंतर सडनली तिकडनं येतानाच गोव्याचा प्लॅन झाला की नेक्स्ट मंथ मोठं ओकेजन आहे तर जाऊया. आणि ओकेजन असं आहे की लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे, तर त्यासाठी चाललो आहोत. तर गोव्याला जाताना पहिले आम्ही ट्रेनचा विचार केला होता, बुकिंग पण ऑलमोस्ट केल्या होत्या. पण खर्च बघता एसी 3 टायर एसी और त्याच्यापेक्षा पण एक एसी कुठला येतो त्याचं बघता बघता तिकीट राऊंड ट्रिपचं 6,000 समथिंग जात होतं. तर थोडं कॅल्क्युलेट केलं आपलं गाडीचं इकॉनॉमी वगैरे रोड सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट तेवढेच जात आहेत, किंवा थोडासाच फरक येतोय. तर ते आपण बघूया प्रवासात कॅल्क्युलेट करून किती डिफरन्स आला, पैसे वाचले का किती जात आहेत एक्स्ट्रा. आणि थोडंसं सामान पण जाईल स्वतःची गाडी असल्यावर, नाही तर रेल्वेने ट्रॅव्हल करताना थोडंसं लिमिटेशन्स होतं. तर आपल्याला जायचे रस्ते दोन आहेत सध्या. जो पहिले लोक ट्रेडिशनल रस्ता वापरायचे, कोल्हापूरवरनं जायचे. पण सध्या मुंबई गोवा हायवे बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे, त्यामुळे आपण तिकडे जाऊया, त्याच रूटने जाऊया. साधारण 550 समथिंग काहीतरी किलोमीटर दाखवतो. 11 तास, 11.5 तास समथिंग आहे. आणि एक छोटासा ट्विस्ट फक्त आम्ही हा करणार आहोत. आम्ही डोंबिवली श्रीफाटा मार्गे पनवेल मार्गे न जाता ओल्ड जो रोड आहे, ओल्ड मुंबई पुणे हायवे, जो कर्जत वगैरे तसं करून जाऊ. इथून उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ आणि मग वाशिम वगैरे करत करत कर्जत आणि पाली मार्गे आम्ही मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करू. रिझन एवढंच आहे, संध्याकाळचा वेळ आहे आणि हॉट डे नाहीये, सॉरी वर्किंग डेज आहे. तर ट्रॅफिक लागणार डोंबिवलीमध्ये, कल्याण ईस्टमध्ये, श्रीफाट्याला, पनवेलला, कळंबोलीला, सगळीचकडे. सो काही पॉईंट नाहीये तिथून जाण्यात, म्हणून आम्ही इथून चाललो आहोत. तर आता बघूया कसा प्रवास होतोय आपला आणि कधी पोहोचतोय. तर सध्या आता जाऊया गाडीत आणि सर्वात पहिला ब्रेक होईल तो फ्युलिंग ब्रेक. गाडीत पेट्रोल फिलअप करू आणि मग बघू पुढचा प्रवास. सोबत फ्युल इकॉनॉमी वगैरे सगळ्या गोष्टी पण कॅल्क्युलेट करू. चलो भेटूया गाडीत. बाय. घरून निघाल्या पहिल्यांदा आपण आलो फ्युलिंग करायला कल्याणमधल्याच एका पेट्रोल पंपमध्ये. भोईरवाडीच्या इथे पेट्रोल पंप आहे. 1,000 रुपयाचं पेट्रोल भरूया याच्यामध्ये. कार्ड घ्या ना, कार्ड. आणि पेमेंट वगैरे करू आणि मग निघूया. आणि मग इथून थेट जाऊया आपण, जेवढं आपल्याला क्रॉस करता येईल डिस्टन्स, जेवढं ट्रॅफिक कटआउट करता येईल तेवढं. चला भेटूया नंतर. आम्ही पोहोचलो आहोत माणगावच्या जवळ आणि 2-4 किलोमीटर आहे. माणगावच्या आधीच थांबलोय. गणेश पॅलेस म्हणून एक छोटंसं हॉटेल आहे, म्हणजे स्टेसाठी आणि बाहेर एक त्यांचं छोटंसं हॉटेल आहे. घरातनं डबा वगैरे तर आम्ही घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे जास्त काही जेवायचं नाही. स्पंदनच्या जेवणाचं मिक्सर लावायचं होतं, सो त्यासाठी आपण ही जागा चूज केली आहे. जागा पण दाखवतो. आपल्या घरचं जेवू आणि थोडंसं तिथून पण काहीतरी ऑर्डर करू. तर चला आता जाऊया आणि बघू कसं आहे, किती वेळ लागतोय. मॅपवर अजून साधारण 7.5 तास दाखवतोय. तर बघूया आपण काय. हे आहे गणेश पॅलेस. हे त्यांचं बाहेरचं छोटंसं हॉटेल आहे आणि त्याच्या मागे तिकडे त्या साईडला स्टेचं हॉटेल आहे. थंड हवा आहे इथे अजून. शहरात तर एवढी थंडी नाही वाटत, पण इकडे आहे अजून. चला बघूया काय जेवायचं आहे ते, मग भेटूया. सांडवे खुर्द म्हणून जागा आहे, तिथे थांबलोय पेट्रोल भरायला. दुसरा ब्रेक पेट्रोलसाठी. 80,000चं पेट्रोल भरले, आता परत 1,000चा टॉपअप करू. कारण गोव्यामध्ये पेट्रोल स्वस्त आहे, सो इथे जास्त पेट्रोल भरण्यात काय पॉईंट नाही आहे. चला पेट्रोल भरून निघूया पुढे. अजून साधारण 6-7.5 तास आहे आणि डेस्टिनेशनचा रिचिंग टाईम 7-7:30चा आहे. तर चला भेटूया आता पुढे. टोटल आत्तापर्यंत आलो आहोत 192.5 किलोमीटर. ॲव्हरेज दाखवतं 20.3 आणि ॲक्च्युअल इकडे मल्टिपल टाईममध्ये ॲव्हरेज दाखवेल 23.9, 23, 21, 29, 20. सो प्रत्येक वेळेस जेव्हा आपण ब्रेकमध्ये गाडी चालते तेव्हा हा ॲव्हरेज मिळालेला आहे. आणि ओव्हरऑल ॲव्हरेज कल्याणपासून इथे 20.3चा दाखवतो आहे. चला भेटूया आता परत पुढे आणि बघू कुठे आता ब्रेक घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे. चला बाय.
तिसऱ्या फ्युलिंग ब्रेकसाठी. पोचलो आहोत चिपळूणच्या पुढे, संगमेश्वरच्या पुढे ही जागा आहे. जिओचा पेट्रोल पंप आहे आणि परत एकदा 1000 रुपयाचं पेट्रोल आपण भरलं आहे. 105.479448 आलं आहे आणि पूर्ण पेट्रोल पंपवर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 2 रुपये प्रति लिटरची सूट असते, म्हणजे डिस्काउंट असतो या टायमात तुम्ही पेट्रोल भराल तर. चला इकडून जाऊया पुढे आता आणि बघू अजून किती वेळ आहे. अजून आपल्याला 4 तास तरी दाखवतो आहे, तर बघूया किती कंटिन्यू प्रवास करता येतो आहे आणि कुठे थांबायचं आहे का. आणि आता वाजलेत रात्रीचे 4. याला झोपायचं नाही आहे. चला बाय. पण आलो आहे पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर, पण यावेळेस पेट्रोल भरण्यासाठी नाही आलो आहे, तर थांबण्यासाठी आलो आहे. आता वाजले आहेत रात्रीचे म्हणजे पहाटेचे 4:56 आणि अजून पण गोव्याला जायला जवळजवळ 3.5 तास दाखवत आहेत. सो कंटिन्यू परत एवढा वेळ ड्राईव्ह करायला थोडंसं रिस्की आहे, त्यामुळे आम्ही थोडं रेस्ट करायला आलो आहे. तर आपण आहोत आता लांजामध्ये. लांजा गावातनं शहरातनं बाहेर आलो आहे आणि तिथलाच एक इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, तर इथे थांबतो आहे. 1-2 तास थोडा रेस्ट करू, जोपर्यंत आवाज येत नाही, गोंगाटाने जाग येत नाही. तसा पेट्रोल पंप मोठा आहे, CNG पंप वगैरे आहे इथे. त्या तिकडे CNG भरतायत रिक्षाच, तर जाग तर येईलच. आपल्यासारखी इथे गुजरातची टॅक्सी आहे, समोर एक वॅगनर आहे आणि ही पण एक MH07. तर चला थोडा वेळ आराम करू आणि मग भेटूया सकाळी. चलो बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7 आणि आपण बघत आहात रोड ट्रिप टू गोवा ही सिरीज. सो काल रात्री आपण लांजापर्यंत पोचलो आणि इथल्या एका पेट्रोल पंपावर स्टे केला होता आणि आत्ता आपण तिथे आहोत. आता सकाळचे अराऊंड 8 वाजत आले आहेत, 5-10 मिनटं आहेत आणि सकाळ झाली आहे ॲटलिस्ट माझी तरी. बाकी दोघं झोपलेत अजून. तर बघू शकतात हाच तो पेट्रोल पंप आहे जिथे काल रात्री आपण होतो आणि बाहेरचा रस्ता आहे मेन रोड, तो मुंबईला आणि गोवाला जातो. मुंबई गोवा हायवे आहे आणि इथे गाडी उभी आहे. तर चला आता निघूया, फटाफट फ्रेश होऊया, ब्रश वगैरे करू थोडंसं आणि कुठे थांबून काही चहा वगैरे घेता येईल का बघू आणि मग निघूया आणि बघू किती वेळ लागतो इथून गोव्याला पोहोचायला. 3-3.5 तास तर काल रात्री दाखवत होते, आता थोडेसे इन्क्रीज होत आहेत कदाचित, काय बघूया. चलो बाय. नमस्कार मित्रांनो, जवळपास 10:30 वाजलेत आता आणि 1.5 तास प्रवास करून आपण लांजावरनं निघालो होतो आणि आता पोहोचलो आहोत महाराष्ट्राच्या बॉर्डरला. इथे मी उभा आहे, हे लास्ट स्टे म्हणजे जागा आहे. इथून पुढे गोवा राज्य चालू होतं आणि इथेच समोर बोर्ड लावलेला आहे, आभारी आहोत महाराष्ट्र राज्य हद्द समाप्त रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर 250 मीटरवर काही बॅरिकेड वगैरे आहेत, समोर मला दिसत आहेत. मे बी चेकिंग वगैरेसाठी असतील, डॉक्युमेंटेशन किंवा गाडीचे पेपर. तर आपण सगळ्या गोष्टी बऱ्याचशा कॅरी केलेल्या आहेत.
आता जाऊया पुढे, 1-2 फोटो काढू इकडे आणि मग भेटूया. चला बाय. तर आपण पोहोचलेलो आहोत बागा इथे, बागा बीच जवळ गोव्याला, आणि साधारण 11:30 वाजता पोहोचलो. आणि 11:30 वाजता पोहोचलो आणि टिटोज लेनच्या समोरचीचा एरिया. लास्ट टाईम पण पहिल्यांदा जेव्हा आलो होतो गोव्याला तेव्हा इथे थांबलो होतो. आता आम्ही इन्क्वायरी बरीच केली आजूबाजूला कॉल करून ऑनलाईन, तर आम्हाला साई रेसिडेन्सीमध्ये रूम घेतलेली आहे. तर आम्ही जाऊन आलो आहे रूममध्ये वगैरे, फ्रेश होऊन आलो, ब्रश वगैरे केला आणि आता चाललो आहे नाश्ता पाणी करायला, थोडंसं खाऊन पिऊन घेऊ, ज्यासाठी गोव्याला येतो आपण. आणि नंतर आपलं सामान शिफ्ट करू आणि रूम पण तुम्हाला नंतर दाखवतो. तर चला जाऊया मेन रोडला आणि बघू तिथे काय काय आहे नाश्त्याला, खायला, प्यायला. चला बाय. हे आहे आमच्या हॉटेलचा एंट्रन्स आणि ही आहे बाहेरचा मेन रोड. आणि हा जो राईट आहे इथला, हा राईट तो आहे टिटोज लेनचा. तर आपण सध्या तिकडे नाही, आपण त्याच्या थोडंसं पुढे जाऊन नाश्त्यासाठी काय मिळते स्नॅक्स आयटम ते बघूया आणि मग टिटोज लेनमध्ये पण जाऊया. चलो बाय. नाश्ता करून आता आम्ही निघालो आहोत बागा बीचकडे. आणि रस्त्यात स्पंदनला पाहिजे नारळ पाणी, तर नारळ पाणी बघूया, नारळ पाणी घेऊ आणि मग टिटोज लेन मार्गे, टिटोज लेनमधून आपण बीचवर जाऊया आणि बघूया कसं आहे ते. हे आहे बागा बीच आणि आपण आलो आता बीचवर. टिटोज लेनमधून सरळ चालत आल्यावर बाहेर बीचवर आहे आणि समुद्र सध्या शांत आहे दुपारचा, पण ऊन एवढं आहे की आम्ही जाणं टाळतो आहे. आणि शॅक्स आहेत सगळे 200 पर आवरच्या रेटने तुम्ही बसून टाईम सगळं करू शकता. पण आता झालं आहे ऑलरेडी 1 आणि स्पंदनचं जेवण बाकी आहे, त्यामुळे आम्ही चाललो आहे. परत येऊ. हे काय करतोय, काय करतोय रे, काय करतोय, बोल ना काय करतोय. चला भेटूया नंतर. बागा बीचवर जाऊन आल्यावर थोडासा वेळ घालवला आम्ही आणि आलो आहे परत आपल्या रूममध्ये. ॲक्च्युली शॅकवर वगैरे थांबायचा प्लॅन होता, पण स्पंदनचं जेवण बाकी असल्यामुळे आम्ही परत आलो. आता मी उभा आहे आमच्या रूमच्या बाल्कनीमध्ये. त्या बाल्कनीमधनं व्ह्यू काय आहे तो दाखवतो मी तुम्हाला. जवळच अजून बरेचसे गेस्ट हाऊस, होमस्टे टाईप बिल्डिंग्स आहेत, हॉटेल्स आहेत, त्यामुळे जास्त काही दिसणार नाही. इतर हॉटेलच्या बाल्कनीज वगैरे दिसतात आणि रूम पण दाखवतो. सो हा बाल्कनी एरिया होता. इथून आत गेले की मेन रूम आहे आणि समोरचा एंट्रन्स आहे. टी व्ही आहे बट त्याला रिमोट नाही आहे आणि टी व्ही यूज नाही होऊ शकत. बाकी हा बेड आहे, फ्री वायफाय आहे, वॉर्डरोब आहे सामान ठेवायला आणि हा एक टेबल दिलेला आहे. फ्रीज वगैरे इथे काही दिलं नाही आहे, जर तुम्ही काय ब्रेवरेज वगैरे किंवा अजून काय ड्रिंक्स आणत असाल तर. बाकी एवढाच रूम आहे आणि बघूया आता जाऊ, थोडासा रेस्ट करू पहिलं तर, आणि रेस्ट करून झाल्यावर पुढे काय करायचं, संध्याकाळी कुठे जायचं, काय कसं करायचं, की परत बागा बीचवर जाऊन टाईमपास करायला. कारण आजच्या दिवसात आम्हाला माहिती होतं आम्ही थकून जाणार आहे आणि त्यामुळे थकल्यामुळे आम्ही जास्त काही फिरण्याचा प्लॅन ठेवला नव्हता, म्हणजे शेड्यूल तसं बनवलं नव्हतं. बागा आणि कलंगूटलाच भेट द्यायचं ठरलेलं. त्यापैकी बागा बीचचं झालं आहे, कलंगूट अजून थोडंसं पुढे. आता संध्याकाळी बाईक रेंट घेऊन काय सेन्स नाही म्हणून उद्या स्कूटर रेंट घेतली तर पूर्ण दिवस काउंट होईल, नाही तर संध्याकाळसाठी 400 रुपये जातील. संध्याकाळी परत जाऊ बागा बीचवर, शॅकवर बसू, थोडंसं फूड वगैरे लोकल फूड एन्जॉय करू आणि मग बराच वेळ रात्री तिथे घालू आणि मग बघू परत रूमवर येऊ काय कसं पुढचं प्लॅन. चलो बाय. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि आपला आराम वगैरे मस्तपैकी झालेला आहे. आम्ही साधारण 3-3:30 वाजता जे झोपलो ते डायरेक्ट 7:30-8लाच उठलो आणि फ्रेश वगैरे होऊन आता निघालो आहोत बागा बीचवर, शॅकवर टाईमपास करायला आणि बीचवर बसून मजा करायला. बघूया कसं आहे. दुपारी तर आपण शॅकवर बसलो नाही, ऊन होतं आणि आपल्याला पण थोडा आराम करायचा होता. आता काय तिथे ऑप्शन आहे खायचे वगैरे आणि शॅक वगैरे कसं आहे काय आहे ते जरा एक्सप्लोअर करू 2-3 ठिकाणी आणि मग बघूया. चला भेटूया आता टिटोज लेन आणि बागा बीचवर. बंद धंदा
बसलेलो आहे एका शॅकमध्ये. शॅक नाही, टेंट आहे, हट आहे, जो न्यूली ओपन आहे. त्यामुळे एक प्रकारचा हॅपी आवर चालू आहे त्यांचा रात्रीभर. टोटल बिलमध्ये आपल्याला 20% डिस्काउंट होईल. सध्या स्टार्टरमध्ये चिकन चिली मागवलेला आहे. आता बघूया टेस्ट आणि क्वालिटी आणि क्वांटिटी किती येते, त्यानुसार बघू कुठेच बसायचं का कुठे शिफ्ट करायचं. सगळीकडे एकंदरीत लाऊड म्युझिक चालू आहे. माहीत नाही किती आवाज आता ऐकायला येतो यात, पण चला बघूया कसं येतात. फोटोज वगैरे क्लिक करून चिकन खाऊन आणि कोरोना येऊन आम्ही आता निघालो आहे परत बीचवरच टाईमपास करायला. स्पंदनचं पण जेवण झालं थोडंसं. बरेचसे असे पॉईंट आहेत जिथे वेगवेगळे लाईटिंग इफेक्ट केलेले आहेत फोटो काढण्यासाठी. तर चला थोडेसे अजून चांगले फोटो काढू आणि मग नंतर बघू किती वेळ थांबायचं, कितना रूमवर जायचं. चलो बाय. बीचवर बराच वेळ टाईमपास करून आता चाललो आम्ही परत रूमवर. फंदन चंदन JCBने अख्खा डंपर भरला आम्ही वाळूने आणि चाललोय घरी. बघू रस्त्यात कुठे केक शॉप वगैरे मिळाला तर ॲनिव्हर्सरीसाठी केक घेऊया आणि मग रूमवर जाऊया. आता वाजले आहेत 11:15. अजून 1 तास आहे. बघू चला बाय.
मित्रांनो बागा बीचवर मगाशी आम्ही बराच टाईमपास केल्यानंतर फायनली घरी आलो. त्यानंतर थोडंसं रेस्ट केलं परत एकदा आणि छोट्या मोठ्या गोष्टी काही स्नॅक्स आयटम खाऊन आता वेळ झाली झोपायची, जेणेकरून उद्या सकाळचा आपल्याला प्लॅन वर्कआउट करता येईल. सो उद्या बेसिक प्लॅन असा असेल की इथून स्कूटर रेंट करायची. 400 रुपीज पर डेच्या हिशोबाने स्कूटर मिळते इथे. ॲक्टिवा वगैरे जे काय गाडी अवेलेबल असेल ती घ्यायची आणि मग जे प्लॅननुसार विचार केला आहे की कुठल्या कुठल्या जागेवर व्हिजिट करायचं तिकडे व्हिजिट करूया. सो बघूया कसं होतं आहे. विचार असा आहे सकाळी लवकर निघायचा, बिकॉज दुपारपर्यंत ऊन बरंच होतं आणि स्पंदनसोबत असल्यामुळे त्याच्या जेवणाच्या वगैरे गोष्टी देखील कराव्या लागतात. आपल्याला जेवण कॅरी करावं लागतं किंवा जरा द्यावं लागतं. तर त्यामुळे परत दुपारमध्ये घरी येता आलं किंवा काय त्या हिशोबाने आपल्याला प्लॅन करायचा. तो चला आजचा दिवस पहिला इथेच संपला आणि आता भेटूया आपण उद्या. बघूया कुठे कुठे जाता येतं, कसं आहे, आपल्याला कुठली गाडी मिळते काय. तर चला भेटू उद्या नवीन दिवशी नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करण्यासाठी. चलो बाय.